वसुधैव कुटुंबकम या सूत्रावर चालणारा भारत देश आणि सर्वच देशाशी चांगले संबंध ठेवून आहे। मात्र तरीही जेव्हा केव्हा भारत आणि पाकिस्तानचा विषय येतो तेव्हा काहींच्या पोटात मळमळतं। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय। मात्र या कुरापतीखोर पाकिस्तानला या काळात चीन, तुर्की आणि अझरबैजान या देशांनी पाठिंबा दिला। त्यामुळे आता भारतातल्या पर्यटकांनी या दोन्ही देशांवर बहिष्कार घातलाय। पाहूया एक रिपोर्ट। तुर्की आणि अझरबैजानवर भारतीयांचा बहिष्कार। दोन्ही देशांनी पाकला पाठिंबा दिल्यानं निर्णय। ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून टूर्स रद्द। कायमच सहनशील, सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारा भारत देश। वसुधैव कुटुंबकम हे भारताचं सूत्र। त्यामुळे सर्वांप्रती आपली प्रेम आणि आपुलकीची भावना असते। मात्र असं असलं तरी मुद्दा जेव्हा भारत पाकिस्तानचा येतो तेव्हा अनेक देश भूमिका घ्यायला कचरतात, विशेषतः मुस्लिम देश। तुमच्यात पडायचं नाही असा पवित्रा घेत काही देशांनी तटस्थ भूमिका घेतली। मात्र तुर्की आणि अझरबैजान या दोन देशांनी उघड पाकिस्तानला पाठिंबा दिला। यानंतर भारतीयांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। सर्वांनी पर्यटनासाठी तुर्की आणि अझरबैजानमध्ये जाणार नाही असा निर्णय घेतलाय। आमच्याकडून पैसे कमवायचे आणि आमच्या विरोधातच ते वापरायचे असा करंटेपणा करणारे देश आता बॅन असतील असा एकमुखी निर्णय ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सुद्धा घेतला। पर्यटकांनीही आपली तिकीट रद्द केली। भारतातल्या अनेक मोठ्या ट्रॅव्हल्स एजन्सींनी तुर्की आणि अझरबैजानचे सगळे टूर पॅकेजेस आणि बुकिंग्स रद्द केल्या। दहशतवादाला समर्थन देणाऱ्या देशांमध्ये जाण्यासाठी पर्यटकांना प्रोत्साहन देणार नाही अशी भूमिका भारतीय ट्रॅव्हल्स इंडस्ट्रीने घेतली आहे। सर्व पर्यटन संस्थांनी असा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत टर्की आणि अझरबैजान हे दोन देश पाकिस्तान बरोबर उभे आहेत तोपर्यंत आम्ही एकही पर्यटक या दोन देशांमध्ये पाठवणार नाही। आपल्या पैशावरती हे लोक पैसे कमवणार आणि त्यानंतर आपल्या शत्रूला मदत करणार, या दोन गोष्टी कधी एकत्र येऊ शकत नाही। त्यामुळे सर्व कंपन्यांनी जो निर्णय घेतलेला आहे, एक जबाबदार कंपनी म्हणून विश्वविहार हॉलिडे सुद्धा या निर्णयाला सोबत आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। पाक दहशतवाद्यांना पोहोचतोय याचे पुरावेही भारतानं जगाला दिले। अशा काळात जगातले इतर देश पाठीशी राहावेत इतकी माफक अपेक्षा असताना तुर्की आणि अझरबैजान या देशांनी पाकला साथ दिली। खरं तर तुर्कीची ही जुनी खोड आहे। या देशाला भारतानं कायम मदत केली आहे। 2023च्या विनाशकारी भूकंपावेळी पंतप्रधान मोदींनी NDRFची 2 पथकं आणि कुशल डॉक्टर्स तिथे पाठवले। पण काश्मीरच्या मुद्द्यावरून तुर्की पाकच्या मागे उभा राहिला। इतकंच काय, 1965 आणि 71 मध्ये सुद्धा तुर्कीकडून पाकिस्तानला लष्करी मदत पुरवली गेली। इस्लाम राष्ट्र म्हणून तुर्कीनं पाकिस्तानला पाठिंबा दिला। तसंच तुर्की आणि पाकिस्तानमध्ये संरक्षण संबंध सुद्धा आहेत। चीन आणि तुर्कीकडून पाकिस्तानला शस्त्र पुरवठा केला जातो। आता अझरबैजानचं पाहू। पाक आणि अझरबैजानचे पारंपरिक संबंध आहेत, त्यामुळे तो कायमच पाकच्या पाठीशी राहिलाय। तुर्कीला दरवर्षी सुमारे 3.5 लाख ते 4 लाख भारतीय पर्यटक भेट देतात। 2024 पासून भारतीय पर्यटकांचा ओघ तिकडे वाढला होता। मात्र आता दोन्ही देशांच्या भूमिकांमुळे भारतीयांनी त्यावर बंदी घातली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।